नमस्कार. आज दिनांक 8 ऑक्टोबर 2023 रोजी विस्तार अधिकारी सांख्यिकी या पदासाठी पेपर झाला. आजच्या या पेपरमधील संपूर्ण प्रश्नोत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सामान्य ज्ञानावर आधारित 25 प्रश्न होते. यामध्ये 1905 साली बंगालची फाळणी कोणी केली? तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड कर्झन. माझा रायगड जिल्ह्याचा पेपर असल्यामुळं रायगड जिल्ह्यावर आधारित 2 प्रश्न होते. यामध्ये माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी खालीलपैकी कोणते पॉईंट नाहीत, म्हणजे त्या ठिकाणी कोणते पॉईंट बघायला मिळत नाहीत, असा प्रश्न होता. आणि दुसरा प्रश्न होता रायगडमधील कोणत्या 2 तालुक्यांचा STD क्रमांक सारखा आहे. यानंतर प्रश्न होता राज्यघटनेवरती संसदेचे 2 अधिवेशनातील अंतर किंवा कालावधी किती असतो. तसेच विधानसभेचे उपाध्यक्ष कोण आहेत. महात्मा गांधी वर्धा येथे राहण्यासाठी कधी आले. त्यानंतरचा प्रश्न होता नगर परिषद यावर आधारित एक प्रश्न होता. त्यानंतर 2018 साली जॉन गुडइनफ यांना कोणत्या विषयासाठी नोबेल पारितोषिक मिळाला होता. त्यानंतरचा प्रश्न होता 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला. त्यानंतरचा प्रश्न होता उठा, जागे व्हा आणि ध्येयसिद्ध झाल्याशिवाय थांबू नका असे उद्गार कोणी काढले. उत्तर आहे स्वामी विवेकानंद. कृषी गणना किती वर्षांनी केली जाते. यानंतरचा प्रश्न आहे दर्जेदार शिक्षण हे युनेस्कोचे कितवे उद्दिष्ट आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित केली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे कायद्याची पदवी घेणारी महाराष्ट्रीयन पहिली महिला कोण. त्यानंतरचा प्रश्न आहे भारताला किती किलोमीटर लांबीची भूसीमा लाभली आहे. परीक्षेमध्ये चालू घडामोडी या घटकावर आधारित 2 ते 3 प्रश्न पाहायला मिळत आहेत. यामध्ये मे 2023 नंतरचे चालू घडामोडीवर आधारित जास्त प्रश्न आहेत. तुम्ही ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्यावर आधारित प्रश्न 2 ते 3 पाहायला मिळत आहेत. त्यामुळे त्या जिल्ह्याची माहिती पूर्ण घेऊन जाणे. लोकसंख्या या घटकावर आधारितसुद्धा प्रश्न 1 ते 2 पाहायला मिळत आहेत. त्यामुळे लोकसंख्या हा घटकसुद्धा व्यवस्थित करून जाणे. मराठीमध्ये एकूण 25 प्रश्न विचारलेले आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी यामध्ये 5 पर्याय दिलेले आहेत. यामध्ये विरोधार्थी 2 शब्द, जसं की हावरट या शब्दाचा विरोधार्थी शब्द विचारला होता, त्याचं उत्तर आहे मिताहारी. समानार्थी 2 शब्द विचारले गेले आहेत. 2 वाक्यप्रचार, जसं की अंगावर रोमांच उभे राहणे, म्हणी यावरती आधारित 2 प्रश्न होते. शुद्ध आणि अशुद्ध यातील अचूक शब्द ओळखा यावर आधारित 3 प्रश्न होते. वाक्यक्रमाने लावा यावर आधारित 5 प्रश्न होते. उतार्यावर आधारित एकूण 5 प्रश्न होते. इंग्लिशवर आधारित 25 प्रश्न बघायला मिळाले. यामध्ये प्रत्येक प्रश्नासाठी 5 पर्याय. यामध्ये सिनोनिम्स 2 ते 3 प्रश्न होते. अँटोनिम्स 2 ते 3 प्रश्न. टेन्स यावरती आधारित प्रश्न बघायला मिळाला. सेंटेन्स अरेंजमेंट यावरती 5 प्रश्न होते. स्पॉट द एररवरती 5 प्रश्न होते. ॲडम अँड फ्रेजेस यावरती 2 प्रश्न होते. पॅसेजवर आधारित 5 प्रश्न होते. गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर आधारित आपल्याला 25 प्रश्न बघायला मिळाले. यामध्ये अंकमालिकेवर 2 ते 3 प्रश्न होते. तसेच अक्षरमालिका यावरती सुद्धा 2 ते 3 प्रश्न होते. या दोन्ही मालिकेमध्ये गाळलेली जो गट आहे तो गाळलेला गट शोधणे, तसेच पुढचा गट कोणता असेल किंवा यामधील वेगळा गट कोणता असा प्रश्न होता. शेकडेवारीमध्ये एकूण टक्केवारी त्यांची विचारलेली होती. नफा तोटा, भागीदारी, नातेसंबंध, पदावली, सरासरी, कामकाळ वेग, सरळ व्याज आणि बुडमास यावरती आपल्याला प्रश्न बघायला मिळाले. यामध्ये असा एक प्रश्न होता की एकूण पगाराच्या 20% रक्कम घर खर्चासाठी, 12% खर्च ऑफिस कामासाठी, तर उरलेल्या रकमेची 40% बचत करते, तर एकूण किती बचत म्हणजे किती रक्कम बचत केली जाते. तसेच मिसिंग अरेंजमेंट यावरती सुद्धा प्रश्न बघायला मिळाला. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्रभुदेवा नॉलेज हब हा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.